आज कुठे पहिल्यांदा नितीन गडकरींनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे की ज्यामध्ये ते असं म्हणतायत की आता आम्ही पर्याय देतो आहोत किंवा वॉशर असेल किंवा कुठला इंजिनचा पार्ट असेल तो बदलून देऊ जुन्या गाड्यांचा, नवीन गाड्यांसाठी नाही. पण जसं तुम्ही म्हणताय तेच की अधिकृतपणे सरकार असा खुलासा करतंय का की ज्यातनं एक परिपत्रक जारी होईल की ज्यातनं ग्राहकांना हे कळेल. कारण आज बघा, मला जर का घरून ऑफिसला यायला सरासरी 30 किलोमीटर यावं लागत असेल आणि जर का पेट्रोलचा दर मुंबईमध्ये हा 112-113च्या जवळपास असेल आणि मला ते पेट्रोल पर लिटर आणि जर का मी एका वेळेस एकदा गाडीची टाकी फुल करत असेल आणि ती रक्कम एका वेळेस गाडीची टाकी फुल करणे 5,500 पर्यंत जात असेल आणि ती नंतर मला पुन्हा ती पुढच्या आठवड्यात करायची आहे, असं जर का मला करायचं असेल, मी शेवटी तोच पर्याय निवडेल की जो मला फिजिबल आहे, जो मला परवडणारा आहे. म्हणजे ₹112 ₹113 लिटरचं पेट्रोल. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे दर घसरलेले आहेत. इथे आमचे इथेनॉल मिश्रित 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचेही दर हे चढेच आहेत. ते काही खाली घसरत नाहीयेत. म्हणजे ग्राहकांना दुहेरी मार आहे. हो, हो. दुहेरी मार तर आहेच आणि याच्यावरनच तर सगळी टीका होते आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालंय की कोविडच्या काळात तर तुम्ही बघा की पेट्रोल म्हणजे इंटरनॅशनल क्रूड प्राइसेस मी ट्रॅक करत असतो. कोविडच्या काळामध्ये त्या $50 पर्यंत खाली आलेल्या असताना सुद्धा सरकारने काहीच त्याच्यात किंमत कमी केली नव्हती भारतामध्ये. वर्षभर $50 होते वर्षभर. आणि त्याच्यानंतर ते हळूहळू 60 आणि नंतर 70 आणि 70-75 अशा होत्या त्या या 1 मार्च पासून सुरू झालेल्या युद्धामुळे ते 100च्या रेंजमध्ये गेले. पण आता परत 75 आहेत, तर आता ते कमी केलं पाहिजे. हरदीप सिंग पुरी पेट्रोलियम मंत्री जे त्यांनी म्हटलंय की बराच काळ जर त्या स्टेबल राहिल्या आणि 75-78 अशा राहिल्या तर आम्ही कमी करण्याचा विचार करू. पण ते वेग आहे, त्याला काही तसा अर्थ नाही. माझं म्हणणं, इथेनॉलचं 20% मिश्रण केल्यानंतर तर किमती किमान ₹20 कमी केल्या पाहिजेत असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे. या क्षेत्रातले जे ऑटोमोबाईल असोसिएशन वगैरेचे जे पदाधिकारी वगैरे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे ड्रायव्हर्स किंवा मोटर मालकांची एक संघटना आहे, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन वगैरे अशा टाईपचे लोक आहेत जे ग्राहक म्हणून ते बोलतात सरकारशी की अमुक आमच्या मागण्या आहेत, अमुक आहे वगैरे वगैरे. त्यांच्यापैकी काहींनी असे लेख लिहिलेत की ₹20 पर लिटरनी कमी झालं पाहिजे जर तुम्ही 20% त्याच्यामध्ये इथेनॉल घालत असाल तर. म्हणजे आंतरराष्ट्रीय किमती खाली उतरल्या आहेत हा तर विषय सोडूनच द्या, तो तर आहेच. म्हणजे पुढचा त्यातला मुद्दा असा आहे की समजा हे बघा, पहिली गोष्ट अशी की आज तुम्ही इथेनॉल मिश्रित पेट्रोल पहिल्यांदा गाडीत घातलं आणि उद्या गाडी बिघडली असं होणार नाही. त्याला वेळ लागतो. त्याला ते तुमच्या गाडीवर परिणाम हळूहळू करून ते काही महिन्यांनी त्याचा इफेक्ट होतो. पण एका पॉइंटला म्हणजे सरकार जर न्यायालयात सांगतंय की आम्हाला सुद्धा माहित नाही आणि आम्ही ट्रायल म्हणून करतो आहोत आणि 1 वर्षांनी आम्हाला कळेल की याचे वाईट परिणाम होतात का, हे सरकारने कोर्टात सांगितल्याचं वृत्तपत्रात आलंय. असं जर असेल तर 1-2 वर्षांनी जेव्हा गाड्या बिघडतील तेव्हा सगळ्या गाड्या एकदम धडाधड बिघडायला लागतील, ज्या जुन्या गाड्या आहेत त्या. आणि त्यावेळी ते संकट असल्यासारखं होईल. जर हा वाईट इफेक्ट होत असेल तर तो होतोय का नाही होतोय याबद्दल डिस्प्यूट आहे, मी मान्य करतो. काही लोक म्हणतायत की होतोय, सरकार म्हणतंय नाही होत वाईट इफेक्ट. पण होत असेल तर 1 वर्ष 1.5 वर्षांनी अशी वेळ येईल की जुन्या गाड्या ह्या भंगारात काढायची वेळ येईल. आणि तो विषय आता असा पेटलेला आहे की आज आशिष जाधव जर मार्केटमध्ये गेले आणि त्यांना नवी गाडी घ्यायची असेल तर पहिली गोष्ट ते काय करतात, तर आपली जुनी गाडी केवढ्याला विकली जाते आहे हे ते बघतात. गेल्या वर्षी मी एक कार घेतली तेव्हा मी माझी जुनी 10 वर्ष जी वापरत होतो ती स्विफ्ट डिझायर गाडी विकून नवीन स्कोडा गाडी घेतली. पहिला विषय माझ्या डोक्यात हा असतो अशा वेळी कुठल्याही ग्राहकाच्या की जुन्या गाडीचे किती पैसे येणार. जुन्या गाडीचे समजा 2.5 लाख आले, 3 लाख आले, मग आपण कॅल्क्युलेट करतो की मग आपण त्याच्यात एवढे घालू आणि नवीन घेऊ. आता मुद्दा लक्षात घ्या की जर जुन्या गाडीला इथेनॉलमुळे ती बंदच पडणार असेल किंवा त्याचं सगळं वाटोळं होणार असेल, त्याचे फ्युएल पाईप्स खराब होणार असतील, त्याचं ते चालणार नसतील आणि इंजिनमध्ये रस्टिंग होणार असेल तर पुढचा ग्राहक, तुमच्याकडून जुनी गाडी घेणारा ग्राहक हा म्हणेल की मी 20,000च देतो तुम्हाला, 2 लाख सोडून द्या जुन्या गाडीचे. आता देशामध्ये 2023च्या आधी बनलेल्या करोडो गाड्या असतील ना गेल्या 15-20 वर्षात रस्त्यावर धावणाऱ्या, त्या सगळ्या गाड्यांचे एकदम भंगारातच जाण्याची लेवल आणणार का आपण, हा प्रश्न येतोय. आणि त्याच्याबद्दल सुद्धा माझ्यासोबत झालाय. 4 महिन्यापूर्वी मी नवी गाडी घेतली, जुनी मी विकायला गेलो तेव्हा मला विकून देणाऱ्याने हेच सांगितलं की सर आता या गाडीला
तसा दर मिळणार नाही जस्ट बिकॉज ऑफ E20. इथेनॉल. हा, हा, तर इथेनॉल. त्यामुळे काय झालंय की त्यामुळे हा विषय केवळ ग्राहक आणि केवळ ग्राहकांचं मायलेज कमी होणं, अमुक होणं वगैरे असा नसून तो पूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्री भारतातली जी हजारो कोटीची आहे त्याचं सगळं अर्थकारणच बदलून टाकणारा विषय आहे असं ऑटो कार इंडिया नावाची मोठी वेबसाईट आणि त्यांचे युट्यूब शो असतात, अतिशय लोकप्रिय आहेत, लाखांमध्ये त्यांना व्ह्यू मिळतात. त्याचे संपादक होर्मुझ म्हणून आहेत, ते मांडत आहेत पुन्हा पुन्हा हा विषय. होर्मुझ सोराबजी असं त्यांचं नाव आहे. ते अतिशय लोकप्रिय संपादक आहेत त्याचे. त्यांचेही शो मी नेहमी बघतो आणि त्यांच्या सगळ्या वेबसाईट वगैरे सुद्धा वाचत असतो. त्याच्यामध्ये खूप माहिती असते. तर त्यामुळे हा पण विषय आहे. आता काय झालंय, शेवटचा पॉइंट या विषयातला सगळा, की हा आता विषय राजकीय झालेला आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येने माणसं आहेत की ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहेत आणि त्या जर नीट चालणार नसतील आणि त्याचा भंगारात काढायची वेळ येणार असेल तर त्यांना आर्थिक फटका जो बसतोय तो कुठे ना कुठे राजकीय विषय होणार. मला प्रश्न एवढाच पडलाय की महाराष्ट्रातले, उत्तर भारतातले, दक्षिण भारतातले, देशातले विरोधी पक्ष याकडे काही बघतायत असं दिसत नाहीये, किंवा ते काही सरकारकडे जात आहेत किंवा लोकसभेत किंवा विधानसभांमध्ये हा विषय मांडतायत असं दिसत नाहीये. की महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये तुम्ही काय जे काय बाकी सगळे विषय मांडता त्याच्याबरोबर आज मध्यम वर्गीय सुद्धा दुचाकी तर चालवत असतोच, कनिष्ठ मध्यम वर्गीय सुद्धा दुचाकी चालत असतोच. मुंबई शहराचा अपवाद तुम्ही सोडा, कारण मुंबईमध्ये लोकल ट्रेन, मेट्रो याचं सगळ्याचं नेटवर्क आहे. त्याच्यामुळे माणसांकडे वाहन घेण्याची टेंडन्सी कमी असते. मुंबईत श्रीमंत लोकच वाहन घेतात. पण मुंबई वगळता महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात इन्क्लुडिंग पुणे पब्लिक ट्रान्सपोर्ट अजिबात उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला वाहन घ्यावंच लागतं. आज पुण्यामध्ये तुम्ही वाहन स्वतःचं असल्याशिवाय, कोल्हापूरमध्ये, नागपूरमध्ये तुमचे प्रेक्षक या सगळ्या शहरांमध्ये आहेत. या शहरांमधल्या करोडो लोकांना स्वतःचं वाहन असल्याशिवाय जगणं अशक्य आहे, कारण तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये सगळीकडे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये समजा 3 करोड 4 करोड जी वाहनं असतील त्याच्यातली किती कोटी वाहनं ही 23 सालच्या आधीची आहेत. आणि त्यामुळे हा प्रश्न किती मोठा आहे याचा विचार विरोधी पक्ष करतायत किंवा ते त्याच्याबद्दल काही मागण्या मांडतायत, काही डेलिगेशन देत आहेत किंवा हा विषय उचलतायत, त्याच्यावर आंदोलन करतायत असं मला अजिबात दिसत नाही. ते त्यांनी करायला पाहिजे. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे फायनल गोषवारा म्हणून, की तुम्ही E20 आणण्याचा निर्णयाचे जे समर्थनासाठी मुद्दे सांगताय ते सगळे मला मान्य आहेत, की याच्यामुळे विदेशी चलन वाचेल, याच्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळेल, शेतकऱ्यांचं हित भलं होईल आणि याच्यामुळे पर्यावरणाचं हित सुद्धा होईल, कारण तो बाहेर पडणारा धूर हा कमी प्रदूषण करतो. हे सगळे मुद्दे मला मान्य आहेत सरकारचे. पॉइंट एवढाच आहे की ज्यांना हे नको आहे, जे थोडे जास्त पैसे देऊन शुद्ध पेट्रोल म्हणजे इथेनॉल मुक्त पेट्रोल घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी पर्याय देणे, की तुम्ही थोडे जास्त पैसे द्या आणि तुमची गाडी जुनी आहे तर तुम्ही 100% पेट्रोल नो इथेनॉल असं आम्ही एका पंपावर किंवा एका पंपातल्या एका नॉझलवर लावतो आहोत, तुम्ही ते घ्या. ज्यांच्याकडे नव्या गाड्या आहेत आणि ज्यांना हे आहे काय चालतंय E20 इथेनॉल, त्यांना थोडे कमी भावामध्ये आम्ही E20 इथेनॉल देऊ. या विषयावर सरकारने पुढचं पाऊल टाकून आता 100% पर्यंत इथेनॉल किंवा 85% पर्यंत इथेनॉल पेट्रोलमध्ये असं सगळं सुरू केलंय. आय फाइंड दॅट स्केरी. कारण जर सरकार कोर्टात म्हणत असेल की हे नक्की आम्हाला माहित नाही काय ते, आम्ही ट्रायल म्हणून बघतोय, 1 वर्षाने आम्ही सांगू शकू, तर हे डेडली आहे. की तुम्ही 85% प्लॅनिंग करताय आणि मारुतीनी वॅगनार हे मॉडेल त्यांचं 85% इथेनॉल घालून सुद्धा चालू शकतं असं काढलंय, असं जाहिरात बघितली किंवा ते सगळे बातम्या आले, त्याच्या फोटो आले. तर त्या सगळ्यामध्ये आपण काय पावलं टाकतोय हे बघितलं पाहिजे. लास्ट पॉइंट, पुन्हा पुन्हा ब्राझीलचं उदाहरण दिलं जातं. ब्राझील हा आपल्यासारखा मोठा ऊस उत्पादक देश आहे. ब्राझीलमध्ये 80% किंवा 100% इथेनॉल सुद्धा घालून गाड्या चालवल्या जातात, त्या तिथे चालतात व्यवस्थित. पण ब्राझीलनी हे ओव्हर 40 इयर्स केलेलं आहे. ब्राझीलमध्ये पहिल्यांदा 1987 मध्ये असं ठरलं की आपण इथेनॉल बनवू, इथेनॉलवरच्या गाड्या करू. पहिल्यांदा त्यांनी 5% केलं, त्यांनी 5% 10 वर्ष चालवलं. त्याच्यानंतर 15% आणखी 5-7 वर्ष चालवलं. मग 20% आणखी 10 वर्ष चालवलं आणि त्यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला एवढा वेळ दिला 35-40 वर्षाचा की तुम्ही सगळं कन्व्हर्जन हळूहळू करा. ग्राहकांना सुद्धा दिला, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सुद्धा दिला. आपल्याकडे प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी 3 वर्ष 5 वर्षात ग्राहकांच्या किंवा वाहन चालकांच्या गळ्यात मारायला बघतो आहोत. आणि आता तर 15% डिझेलमध्ये सुद्धा इथेनॉल मिश्रित डिझेल असं वगैरे चाललंय. त्याच्यावर आंदोलन होईल असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यावर हे बघा, आतापर्यंत डिझेल म्हणजे ट्रान्सपोर्ट
ट्रान्सपोर्टर्सची जी लॉबी आहे आशिष, हम्म, ती खूप स्ट्रॉंग आहे. अखिल भारतीय ट्रान्सपोर्टर्स, महाराष्ट्रातले ट्रक अँड टेम्पो ऑपरेटर्स, हा सगळा विषय मी महाराष्ट्र टाइम्ससाठी 20 वर्षापूर्वी कव्हर करत होतो म्हणून मला तो चांगला माहिती आहे. हम्म. ती लॉबी खूप स्ट्रॉंग असते. सरकारने आतापर्यंत पेट्रोलमध्येच फक्त हे इथेनॉल घातलं आणि डिझेलमध्ये आतापर्यंत घातलं नाही. याचं कारण काय आहे? कारण ट्रान्सपोर्टर्सची लॉबी खूप स्ट्रॉंग आहे. ती एकदम विरोध करेल आणि रस्त्यावर उतरेल हे त्यांना माहिती आहे, म्हणून मग त्यांनी ते सामान्य बनवलं. ग्राहक जे आहेत, मध्यमवर्गीय असतील, ज्यांच्याकडे वाहनं आहेत, त्यांचं भलं सरकार बघत नाही का? त्यांचं नाही त्यांना बघत आहे आवाज भलं, असं नाहीये. दिसतंय. कारण ते त्यांना संघटित नाही. एकत्रित असा त्यांचा ते आवाज संघटित नाहीये. ते संघटित संघटित नाहीये. संघटित नाहीयेत. आणि सरकारचा दृष्टिकोन जनरली असा आहे की जो कार मालक आहे तो सधन आहे. हम्म. त्याला काय दुरुस्तीला खर्च आला तर तो करून घेईल. सरकार समोर जी काही जनता आहे त्या जनतेतली 80% जनता ही शेतकरी, ग्रामीण अशी आहे. त्यांना आपण रेशन देतोय, त्यांना हे करतोय, त्यांना खुश ठेवतोय. कार मालक जे भारतामध्ये ते किती पर्सेंट आहेत? 5% असतील ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या, 3% असतील, मला एक्झॅक्ट माहित नाही, पण 2% 3% असतील ना एकंदर लोकसंख्येच्या पैकी कार ज्यांच्याकडे आहे असे लोक. त्यामुळे सरकारला असं वाटतं हे 2-3% लोक आहेत, हे काय करतील? खर्च करतील थोडा जास्त, करू द्या, यांच्याकडे आणि पैसे आहेत, दुसरं ते असं आहे आपल्याकडे की घेतील. जर का 10,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग करायची आहे, तर उद्या हो 8,000ला करतील. हो हो हो. करतील आणि खर्च करतील आणि मतं आपल्यालाच देतील शेवटी, काय कुठे जाणार आहे. त्यामुळे पर्याय नाही दिली तरी आपण त्याचं पुढे काय करायचं ते करू, हे आपण पॉलिटिकल भाग बोलत आणि असतो. लोकांमधून निवडून जरी तो विरोधी बाकावर जरी गेला किंवा दुसरीकडे जरी गेला, त्याला काय तरी त्याला 2/3 करून आणता येतं. आणता येतच आहे. त्यामुळे काय असं तो आणि सगळा विषय मतदारही आहे. काही आक्षेप घेत नाहीत. तेव्हा हा हो सगळाच विषय आता 2/3च्या पलीकडे निघून गेलाय. फक्त 2/3 एवढं मिश्रित इथेनॉल, मिश्रित पेट्रोल येऊ नये म्हणजे मिळवली. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच रोहित चंद्रवरकर. नाईस टॉकिंग टू यू. थँक यू.